जय बजरंग मित्रांनो, आपल्या गावागावात अश्वत्थाच्या झाडाखाली मारुतीच्या मूर्तीची पूजा केली जाते. पण त्या पूजेमागे केवळ श्रद्धा नाही तर एक निसर्गाशी जोडलेला एक सुंदर संदेश आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड आणि मारुती म्हणजे शक्ती, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक. अश्वत्थाच्या छायेमध्ये मारुतीचे पूजन करण्याची परंपरा आपल्या सांस्कृतिक अनेक वर्षापासून आहे. या पूजेला आपल्या एक सुंदर बोध देते आपल्याला. देवाची पूजा करा, त्याचबरोबर निसर्गाची सुद्धा जपणूक करा. पिंपळाचे झाड आपल्याला पर्यावरणाशी अत्यंत महत्त्वाचं जोडले गेलेलं आहे, आरोग्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे अश्वत्थ मारुतीसमोर नतमस्तक होताना त्या झाडाचे संरक्षण करण्याची संकल्प आपण केला पाहिजे. मित्रांनो, मारुती आपल्याला शिकवतो शक्ती असावी, पण ती सत्कार्यासाठी वापरावी आणि त्याचसोबत सेवा आणि कर्तव्य करता यावं. म्हणूनच अश्वत्थ मारुतीचे पूजन म्हणजे श्रद्धा, शक्ती आणि निसर्गाशी प्रेम याचा सुंदर संगम आहे. अश्वत्थाच्या मारुती समोर नतमस्तक होताना एक संकल्प करूया, दैवी शक्तीची भक्ती करू, निसर्गाची सेवा करू आणि समाजासाठी सदैव काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हे सर्व मारुती अश्वत्थाच्या झाडाखालीच होते, पण अश्वत्थाची झाडं तोडली आणि समोर आपण मंदिर बांधलं. असू द्या, पण अश्वत्थ मारुतीचं एक लक्षात ठेवा की अश्वत्थ जो मारुती आहे तो आपल्याला शक्ती, भक्ती आणि समाजसेवेची प्रेरणा येतो, निसर्गाची प्रेरणा येतो. धन्यवाद मित्रांनो. जय बजरंग बली, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. धन्यवाद.